आपण आता त्या याच्याकडे चाललो आहे, म्हणजे शिकागो आर्ट गॅलरीकडे चाललो आहे। हे वाटेत मला मोहोळ असल्याचं, मधाचे माशांचं मोहोळ असल्यासारखं दिसलं। त्याच्यानंतर हे समोर पाहते ती शिकागो आर्ट गॅलरी आहे। आता मी अगोदर तुम्हाला आपण ती शिकागो आर्ट गॅलरी दुरून दाखवूया आणि मग दुरून मी जवळ येण्याचा प्रयत्न करेन। आपण आता जवळ यावं लागतोय आणि या शिकागो आर्ट गॅलरीमध्ये आपण पोहोचू आता। हे शिकागो आर्ट गॅलरीमध्ये आलो आहे आणि इथे तिकीट घेणार आहे मी आणि आर्ट गॅलरी पाहणार आहे। ते किती तिकीट आहे ते मला पाहावं लागेल। बरंचसं चालून आल्यानंतर एक्झिबिशन पाहून आलं। एक्झिबिशन म्हणण्यापेक्षा ते स्वामी विवेकानंदांचं आर्ट गॅलरी पाहून आल्यानंतर जरा ब्रेकफास्ट आपला एक ब्रेक घेतला जेवण्यासाठी। हे मिशिगन ॲव्हेन्यूला अशी मस्त त्यापैकी तो डबा खाऊन झालेला आहे आणि थोडा रेस्ट घेऊन पुन्हा पुढच्या मोहिमेला चालायचं। मुद्दामून खरं तर हे सायकल दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करत होतो। खरं मी परत एकदा जवळ उभे तुम्हाला। आपल्याकडे जसे औषध नवशे असतात त्यातला हा प्रकार आहे पहा। तो झोपला आहे म्हणून जवळून नाही दाखवली, झोपलेला आहे तो। काय ते सांगतो वाचू ना तुम्हाला। एक थोडं पुढे गेलो की ते मोटोरोला लिहिलेलं दिसतं आहे। मला वाटलं झाडाच्या मागे दिसेल, पण काय आहे ते ॲक्च्युली म्हणजे नाही आहे, मला सांगता येणार आणि मी चुकीचं सांगणार नाही। जबरदस्त कडक ऊन झालेलं आहे, चटके बसत नाही आहे पण सहन होत नाही इथपर्यंत कडक ऊन झालेलं आहे। मी आता या रस्त्याने आलो होतो। आपलं मिशिगन बऱ्याच वेळा दाखवून झालं आहे, तर आपण आता ते ही जी समोर काळी बिल्डिंग दिसते ना,
तिला विलिस टावर म्हणतात. ती एकदा जवळून पाहूयात. तर विलिस टावरकडे चाललो आहे आता मी. आणि मला बसला इथे यायचं आहे परत. हा जॅक्सन स्टॉप आहे. माझा फेवरेट बस स्टॉप आहे हा. फिरून फिरून मी इथेच येणार आहे जेव्हा बसची वेळ होईल तेव्हा. रेल्वे एक्सचेंज. आणि आपण आता मी गोप्रो नाही लागता याच्या अगोदरचे व्हिडिओ गोप्रोने केलेले, पण आत्ता पाहिलं तर मोबाईलमध्ये काहीच व्हिडिओ नाही आहेत. स्टेटसला टाकावं लागतील किंवा जेव्हा चॅनल बनवायचं असेल तेव्हा. त्यामुळे आता मी फक्त आपलं मोबाईलनी शूटिंग करतो आहे. आपण आता जे म्हटलं मी तुम्हाला विलिस टावरकडे जाऊयात, कारण रिव्हर वॉक किंवा ते ट्रम्प टावर खूप वेळा झाला पाहून. ह्याच्या अगोदरचे सगळे मी जसं म्हटलं तुम्हाला की गोप्रोने काढलेले आहेत. हे डिपॉल युनिव्हर्सिटी. त्यामुळे आता जे काय पाहणार आहोत ते फक्त आणि फक्त मोबाईलच्या कॅमेऱ्यावर. रॉंग क्रॉस करतोय का मी? हो, रॉंग क्रॉस करतोय. डेपॉल युनिव्हर्सिटी. आणि इकडे मागे कुठली पाहिली? ही सुद्धा डेपॉल. हां, हे मागची बिल्डिंगसुद्धा, ही बिल्डिंगसुद्धा डेपॉल युनिव्हर्सिटी आहे. हा केवळ आपण डेपॉल युनिव्हर्सिटी बिल्डिंग हा केवळ विलिस टावर पाहण्यासाठी जातो आहे. इनफॅक्ट माझ्या चॅनलला विलिस टावरचे ते कितीतरी फोटो असतील, पण तरी पण आता हाऊस काय वागत नाही आहे. या वॉकमध्ये विलिस टावर नाही आहे म्हणून पुन्हा विलिस टावरचं शूट करायला चाललो आपण. हां, त्या मेट्रोने आपण आलो असेल गेली. ह्या सायकली इथे खूप दिसायला लागल्यात आता. हे नवीन प्रॉडक्ट दिसते मला. हे बॅटरीवर आहे की कशावर आहे माहिती नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. द रिचर्ड कॉलेज ऑफ बिझनेस. हे जे स्टेट आणि जॅक्सन बॉलिवूड आहे ना, इथे एक लायब्ररी आहे. त्याच्यासाठी केवळ आतमध्ये जातो आहे मी ह्या मेट्रो स्टेशनवर उतरलेलो होतो आणि त्याच्याही मागे होतं, पण मी पुढे गेलो म्हणून परत आता ते इथली लायब्ररी तुम्हाला दाखवायला आणलेली आहे. आणि मलाही पाहिजे म्हणजे ही ती लायब्ररी आहे. खरं तर खूप सुंदर आहे ती. म्हणजे मी तिथे लिहिलेलं दाखवायला अगोदर लांबून दाखवतो आणि मग आपण जवळून पाहिजे. इथे लांबून दाखवण्यासाठी आलो आहे मी. खूप सुंदर लायब्ररी होती आणि खूप ऐतिहासिक आहे. आता समोर काय ते गरुड आहे की काय माहिती नाही मला, किंवा हे दिसत पण नसेल. मी क्लोज करता येणार नाही मला, म्हणजे क्लोज कॅमेरा का वापरता येणार नाही. अजून जवळ आलेलं आहे, मेट्रो आहे आणि जिथे आपण वाचू तिथे स्टॉप करूया. ही शिकागो पब्लिक लायब्ररी आहे. फार जवळनं पिक्चरसुद्धा येणार नाही, आपल्याला दिसणार पण नाही आहे.
त्यामुळे मी लांबून लांबून दाखवतो आहे, कारण खूप उंच आहे इमारत बऱ्यापैकी, आणि जवळनं तर काहीच दिसणार नाही. त्यामुळे मी पुन्हा जवळ गेलेलो, लांब आलेलो आहे. आणि ही पब्लिक लायब्ररी, शिकागो पब्लिक लायब्ररी. उगीच मुद्दामून जवळ जाण्यात पॉईंट नाही आहे. ही खूप पण हिस्टॉरिक आहे, ऐतिहासिक आहे. इथे म्हटलेलं आहे हॅरॉल्ड वॉशिंग्टन लायब्ररी सेंटर. ही इतकी उंच आहे पहा. आणि वर पुन्हा गरुडाचंच की कसलं चिन्ह आहे ते आहे. शिकागो पब्लिक लायब्ररी. आतमध्ये फ्री एंट्रन्स आहे, पण मला तितका इंटरेस्ट नाही आहे. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, आपल्याला विलिस टॉवर पाहायला जायचं आहे. ते मी आत्ता इनफॅक्ट शिकागो पब्लिक लायब्ररीपासून चालतो आहे. माझ्या कडेला पब्लिक लायब्ररी आहे. पब्लिक लायब्ररीच्या कडे मी चालतो आहे आणि मी मेट्रो चाललेली आहे. आणि जी काय माहिती कमी पडते आपल्याला, ती अशा चौकाचौकांमध्ये मिळू शकते. तर आपण अंडरग्राऊंड मेट्रो पाहिलेली आहे. ही 4 हेड मेट्रो आहे. आपण येताना आलो ते अंडरग्राऊंड मेट्रोने आलो. इथं जवळपासच कुठेतरी असेल ती. आता अंडरग्राऊंड कुठे मी मगाशी दाखवलं तुम्हाला. आणि ही ज्याला EL म्हणतात, मिडवे, लिंडन, इथून म्हणजे ह्या ठिकाणी गाड्या जातात. वॉन बुरेन. इतका मोठा फेरा मारला तरी ही पब्लिक लायब्ररी काय संपेल अजून. ही आपण जी पाहिली असेल ना, त्याची बॅक साईड आहे. हे स्काय क्रॅपर फक्त शिकागोची ओळख नाही, या हिस्टॉरिक बिल्डिंग ही सुद्धा शिकागोची ओळख आहे. आपल्याला सिग्नल आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. मला लांबून दिसला विलिस टॉवर, तर म्हटलं हरवला का काय विलिस टॉवर. मी तिकडे गेलो होतो एकदा जेवायला, आठवत नाही म्हणजे. आणि तो विलिस टॉवर ह्या बिल्डिंगच्या मागे आहे, म्हणजे अजून बराच लांब आहे. तसं मला दिसताना तो जवळ दिसला. असं वाटलं, पण अजून मला बरंच चालावं लागणार आहे. मेट्रोपॉलिटन कोरेक्शनल सेंटर म्हणजे काय माहिती नाही मला. ही पहिली बिल्डिंग. आणि आपण आता शोधतोय, जे परत परत सांगतोय की विलिस टॉवर हे 24/7 खूप आमच्यासाठी इथे. फक्त विलिस टॉवर शोधायला चाललो आहे आपण. आता ती दिसताना उंच इमारत, पण आता मी इतकं चालतो आहे तरी अजून काय सापडे ना पहा. अर्थात सापडे नाही तसे दिसते आहे. हे मेट्रो स्टेशन आहे, ला साले व्हॅन बुरन. सिटी आहे. ऑरेंज, पर्पल, पिंक अँड ब्राऊन लाईनच्या बसेस इथून येतील. हे जसं म्हटलं मी तुम्हाला, हे 200 वर्षापूर्वीचे मेट्रो आहे. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड. त्याची बॅक साईड आहे ही, फ्रंट साईड पुढे. ही शिकागो टॅक्सी. आणि पुढे आपल्याला कुठेतरी ती थोड्या वेळात
दिसेल ती बिल्डिंग.